जैशचे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होते। घुसखोरीचा प्लॅन होता, मात्र बीएसएफने जैश ए मोहम्मदचा डाव उधळून लावलेला आहे। 10 ते 12 दहशतवादी हे भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते। त्यातल्या सगळ्यांना परतवून लावले। 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे आणि बहावलपूरमध्ये जैशचे हेडक्वार्टर उडवल्यावर दहशतवादी बिथरले। त्यांनी भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो भारताने उधळून लावलाय। बीएसएफवर सीमेवर बीएसएफने किंवा ही घुसखोरी जी आहे ती रोखलेली आहे। सांबा सेक्टर परिसरात पाकच्या सीमेजवळ दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते। ड्रोन अटॅकच्या छायेत जैशच्या दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्लॅन केलेला होता, मात्र बीएसएफ सतर्क होती। जैश ए मोहम्मदचा हा डाव उधळण्यात आलाय। साधारण 10 ते 12 दहशतवादी होते, ज्यापैकी 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले। या घडीची मोठी अपडेट आहे। बहावलपूरमध्ये जैशचे हेडक्वार्टर एकीकडे भारताने नेस्तनाबूत केलेलं होतं आणि त्याच्यानंतर बिथरलेले जैशचे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होते। 12 दहशतवादी होते, ज्याच्यापैकी 7 जणांना ठार करण्यात आले। सांबा सेक्टर परिसरात पाकच्या सीमेजवळ ही घुसखोरी ज्याचा प्रयत्न झाला, मात्र बीएसएफ अलर्ट होतं, त्यांनी प्रत्युत्तर दिलं आणि हा डाव उधळून लावला। 7 जणांना ठार करण्यात आले। संदीप रामदासींकडे पुन्हा एकदा जाऊया। संदीप, सगळीकडे भारत पुरून उरतोय आता पाकिस्तानला। एकीकडे आपण बघितलेलं होतं मगाशी हवाई मार्ग असेल, समुद्र मार्ग असेल, आणि आता इकडे काही नाही होत तर दहशतवादी घुसवून बघूया। ते देखील पाकिस्तानचा प्रयत्न होता, मात्र तोही हाणून पाडला आपण। संदीप, हा पाकिस्तानचा नेहमीचाच मार्ग राहिलेला आहे आणि आता बहावलपूर सारख्या ठिकाणी जिथे यांनी कल्पना सुद्धा केली नसेल, जैश ए मोहम्मदचं सगळ्यात स्ट्रॉंग होल्ड बाले किल्ला, तिथं पाकिस्तान आर्मीचं असलेलं ऑफिस किंवा त्याच्या ते अगदी परिसरात नागरी वस्तीमध्ये असणं, त्याला प्रार्थनास्थळाचं रूप देणं असणं, अशा आणि तिथून सगळ्या भारत विरोधी दहशतवादी निर्माण करण्याचं काम करणारी एक सगळ्यात मोठी ती इमारत, वास्तू म्हणूया, ती नेस्तनाबूत केल्यानंतर त्यामध्ये मौलाना मसूद अजहरचा सखा भाऊ याला जर आपण यमसदनी धाडल्यानंतर जैशचे हे अतिरेकी आहेत ते जर का बिथरले नसते तरच नवल, याचं अँटिसिपेशन, याची अपेक्षा भारतानं, भारतीय सेनेनं, लष्करानं आणि आपल्या रणनीतिकारांनी नक्कीच केली असणार। त्यामुळं सीमारेषेवर जैश ए मोहम्मदच्या रूट्सवर आपले बीएसएफचे जवान किंवा आपले सुरक्षा दल हे डोळ्यात तेल घालून हे 24 तास किंवा हा हल्ला होण्याच्या आधीपासून हे काम करत असणार। त्यामुळं ज्यावेळेस हे जैश ए मोहम्मदचे अतिरेकी तिथून घुसायचा प्रयत्न करत असतील त्यावेळेस ही कारवाई केली आणि भारताच्या लष्करानं त्यापैकी हे 7-8 दहशतवादी जे आहेत त्यांना यमसदनी धाडलेलं आहे। अजून जर का त्यांनी असेच प्रयत्न केले तर तू म्हणालास तसं भारतीय लष्कर असेल, भारतीय सुरक्षा दल असेल, याला नक्की पुरून उरणार आहे। अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।